पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, पर्यावरणाचं संवर्धन संरक्षण व्हायलाच हवं असं अगदी तावातावानं बोललं जातंय. कृती मात्र शून्य. पण पुण्यातल्या सैरंध्री सुळे या महिलेनं पर्यावरण रक्षणाचे आपणच खरे शिलेदार असल्याचं कार फ्री डेच्या निमित्तानं सिद्ध केलंय. व्यवसायानं संगणक अभियंता असलेल्या सैरंध्री यांनी पर्यावरण रक्षणाचा वसा घेतलाय. कारला फाटा देऊन गेल्या 2 वर्षांपासून त्या फक्त सायकलचा वापर करतायत. पाषाण परिसरात राहणाऱ्या सैरंध्री नळस्टॉप जवळच्या एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये संगणक अभियंता या पदावर काम करतात. घर आणि ऑफिस यामधलं अंतर 12 किलोमीटरचं आहे. असं असताना सुद्धा ऊन, वारा, पाऊस या कशाचीच तमा न बाळगता ऑफिसला जाण्यासाठी त्या सायकलचाच वापर करतात. नांदेडमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्या पर्यावरण संरक्षण मोहिमेमध्ये अनेकदा सहभागी झाल्या होत्या. त्याचवेळी पर्यावरणासाठी काहीतरी करण्याची इच्छा त्यांच्या मनात रुजली. शिक्षण पूर्ण करून नोकरीनिमित्त त्या पुण्यात आल्या. पुण्यातली वाढत जाणारी प्रदूषणाची पातळी त्यांना अस्वस्थ करत होती. त्यातूनच त्यांनी सायकल वापरण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला संकोचही वाटला. आपली आर्थिक परिस्थिती बिकट आहे की काय, असा गैरसमज लोक करून घेतील की काय, अशी भीतीही वाटत होती. पण चांगलं काम करताना कुठलाही संकोच बाळगायचा नाही, या आईच्या शिकवणुकीचं स्मरण करून त्यांनी सायकल वापरण्याचाच निर्णय घेतला. पर्यावरण संरक्षण एवढाच उद्देश ठेवून सुरू केलेल्या सायकलिंगचे इतरही फायदे असल्याचं मग त्यांच्या लक्षात आलं. शारीरिकदृष्ट्या फिट अँड फाईन राहण्यासाठी सायकलिंगची मोठी मदत होत असल्याचं त्या सांगतात. एवढंच नव्हे तर वेळेचीही मोठी बचत होत असून कारनं जाण्यासाठी लागणारा 50 मिनिटांचा वेळ आता 40 मिनिटांवर आलाय. शिवाय व्यायामासाठी दिवसातला स्वतंत्र वेळही द्यावा लागत नाही. कोणतेही स्वयंचलित वाहन चालवताना जाणवणारा ताण देखील खूपच कमी झालाय. कारसाठी लागणारा पेट्रोल आणि इतर देखभालीवरचा खर्च सुद्धा वाचलाय. सैरंध्री सुळे म्हणाल्या, आम्ही कॉलेज डेजपासूनच लोकांना सांगत आलोय की प्लास्टिकचे बॅग वापरू नका किंवा पर्यावरणाशी निगडीत असं करा तसं करा. पण तितका प्रभाव नाही पडत लोकांवर जोपर्यंत तुम्ही स्वतः नाही करत. मी सायकलिंग सुरू केल्यापासून मी जे बोलते ते लोक मला सिरियसली घेतात आणि म्हणजे मी स्वतःहून करते. मी प्रदूषणात भार पाडत नाही. सायकलने घरी ऑफिसला येते आणि घरी जाते. आणि हे जेव्हा लोक पाहतात तेव्हा मग मी बोलल्यावर खरंच प्रभाव पडतो. सैरंध्री यांचं अनुकरण आता त्यांच्या ऑफिसमधले सहकारी सुद्धा करू लागलेत. पण आजही अनेकांना सायकल वापरणं हे लो स्टेटस आणि मूर्खपणाचं वाटतं. मात्र हा संकोच सर्वांनीच बाजूला ठेवला तर प्रदूषणमुक्त पर्यावरण निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. ई सकाळसाठी पुण्याहून वैशाली भुते.